या वर्षीचे रक्षाबंधन कधी? भावाला राखी बांधण्याचे 3 शुभ मुहूर्त कोणते? भद्रा काळ आणि राहू काळ कधी? पूजाविधी कसा करायचा? राखी बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? हे सर्व आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. या वर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची, यशाची, संपत्तीची भरभराट हो अशी प्रार्थना करते. पंचांगानुसार यंदाची नारळी पौर्णिमा सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 संपणार आहे. राखी पौर्णिमा आपण 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी साजरी करणार आहोत. यंदा राखी बांधण्यासाठी 3 शुभ मुहूर्त सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत. त्यातला पहिला सकाळचा शुभ मुहूर्त हा 6:36 पासून ते 9:45 पर्यंत आहे. या वेळेत तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधली तर उत्तमच. त्यानंतर दुसरा मुहूर्त हा 12:03 पासून ते 12:53 पर्यंत आहे. या वेळेत सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. त्यानंतरचा तिसरा शुभ मुहूर्त हा सायंकाळचा आहे. तो म्हणजे संध्याकाळी 7:43 पासून ते रात्री 9:30 पर्यंत आहे. या 3 शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधली तर त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि संपत्तीची भरभराट होईल. त्याचबरोबर या दिवशी राहू काळ सुद्धा आहे. राहू काळात चुकून सुद्धा भावाला राखी बांधू नये, कारण शास्त्रानुसार राहू काळात कोणतेही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही. राहू काळ हा 28 तारखेला सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 पर्यंत आहे. म्हणून या वेळेत भावाला ओवाळायचं नाही आणि राखी पण बांधायची नाही. त्याचबरोबर भद्रा काळातही भावाला राखी बांधली जात नाही. असं म्हणतात की भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि सूर्यदेवाची मुलगी आहे. पौराणिक कथानुसार भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली आणि त्याच वर्षी त्याचा श्रीरामाच्या हाताने वध झाला. म्हणून भद्रा काळात भावाला राखी बांधत नाहीत. हा काळ कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानला जातो. यंदा भद्रा काळ हा 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या पूर्वीच समाप्त होत आहे. म्हणून यावर्षी दिवसभर तुम्ही कधीही राखी बांधू शकता. शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, रक्षाबंधनासाठी ताट तयार करून घरातील देवी देवतांची पूजा करावी आणि धार्मिक परंपरेनुसार गणपती आणि श्रीकृष्णाला राखी अर्पण करावी व त्यानंतर भावाचे औक्षण करून राखी बांधावी, आरती करावी आणि भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करावी. राखी बांधताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. धार्मिक परंपरेनुसार राखी बांधताना भावाचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. शक्य असल्यास भावाचे तोंड पूर्वेकडे ठेवणे उत्तम. राखी बांधताना राहू काळ आणि भद्रा काळात राखी बांधू नये. भावाला राखी बांधताना राखी ही नेहमी उजव्या हातावर बांधावी आणि राखी बांधताना तिला नेहमी 3 गाठी बांधाव्यात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.